आलाय एकसारखा कसा उन्हाळी भुईमुग आलाय बघा, मस्तपैकी एकदम उन्हाळी भुईमुग आलाय. आणि तिकडं जाळी लावल्या बघा, कारण आता इकडं बिबट्याचं लय बी आहे. आमच्या ह्या वस्तीवर लय बिबट्याचं बी आहे, कारण ह्या ऊसातनी ही बिबट्या बसलेले असते ते. आता ऊस गेलाय म्हणून रानं जरा मोकळी झाली ती म्हणून, तर पण हाय तिथं कुठं तर संध्याकाळचा येतो वस्तीवर. ही सगळ्यांची तक्रार आहे इथं, बिबट्याची पिल्लं आहे ती 3-4. तरी पण भुईमुग केलाय बघा. ती कसं बुजगावनं लावल्यागत लावली ते बघा तिथं पोत्याची. तर इथनं तिथनं पाक त्या नारळाच्या पुढं पात्र भुईमुग आहे. तर भुईमुग एकदम मस्त आला आहे. आणि त्यात बाकीचं काय काय घातलं आहे भाजीपाल्याचं, ती काय अजून दिसलेलं नाही. वर आलेलं नाही अजून. तर भुईमुग तर एकदम छान आला आहे. तर मी आणि माझी भाची बघायला आलो आहे बघा. तर एकदम छानच भुईमुग आला आहे. तर आता हे भुईमुग मोठा काढायच्या टाईमला आल्या तुम्हाला दाखवते बघा. आणि भुईमुग काढायचं म्हणजे हे उन्हाळी भुईमुग, उन्हाळ्यात काय वाटत नाही, पण काढायला पाक मेमध्ये येतो आणि पावसाळ्यातच एकदम येतो. त्यामुळं का नाही किंवा काढला की वाळवायचा लय प्रश्न येतो. उन्हाळ्याचा वाळवायचा प्रश्न आणि पावसाळ्यात वाळवायचा प्रश्न, हे असंच होतं. हे बघा इथं कुठं तर कोथमीर आल्या बघा, इथं कोथमीर वर दिसायला लागल्या. बरंच काय काय भाजीपाल्याचं घातलं यात, तर अजून काय वर आलेलं नाही ते. आणि असं रानात एकटं दुकटं यासारखं नाही रानाला. इकडं लय बिबट्याचं बी आहे, लय बिबट्या इकडं. त्यामुळे आलो तर आता इथं ऊस तोडाय माणसं आहेत त्यामुळं काय नाही. आणि बायका होत्या भुईमुग टोकायला, त्यामुळे बायका असल्यामुळं काय नव्हतं. त्यामुळं इकडनं जाळी लावल्या, तिकडं वर गहू आहे. आता गव्हाकडंच तिकडं वर जाणार आहे. आणि ती आता बघा भाची आमची कशी ऊन लागायला लागली. टावेल भिजवून घेऊन आलं तर डोक्यावर, पण ती काय टावेलानं हीच होईना झालं आहे. डोकंच असं हे झाल्या का उन्हानं व्हायला लागले. तर बघा रानात आलं ऊन सोसना, घरात असलं घरातलं काम रानातलं काम राहतंय तसं. त्यामुळं रानात याचं का घरात थांबायचं हेच असं कोडं पडतं या. आणि हे असं रानात आलेलं बघायला याला तर लागतंच की. आता भांगलायलाच याचं. आता ह्यातलं वाडं येचलं पाहिजे ते, पुन्हा मग त्यातलं दांडके येचले पाहिजे ते जळल्यानं कांडक्या. तर आता ह्यातल्या खोडक्या काय येचलेल्या नाही ते बघा, जागोजाग खोडक्या तशाच आहेत त्या. कारण ऊस गेला आणि लगेच हे केलं या भुईमुग केला. आणि ही बघा भाजी यायला लागले त्या कुठं कुठं बरेचंच काय काय घातलं आहे. आता मोठं आल्यानं तुम्हाला भाजीपाला मोठा आला की तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते. रानात आलं एवढं भारी वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि ह्या बिबट्याच्या भ्यानं का नाही आता रानातसुद्धा याचं बंद व्हायची बारी आली असं नुसतं. आणि 1-2 नाही, ते बरीचशीच आहे ती बिबटे. आणि ते बघितलं का नाही तरी पण काळीच धसकीना होतं या. परवा आमच्या भावाला बिबट्या दिसला, त्याला एकदम अटॅकच आला बिबट्यानं. असा जोरात त्यानं बिबट्या बघितलं ते भेला माहिती आहे का. ते आता 4 महिने झालं तो आजारीच आहे बघा त्या बिबट्याच्या भ्यानं. असं बिबटे समोरच अगदी येते, ते जवळच येते. ते माणसाचं काय होतं ती ज्याच्या त्यालाच माहीत असते. अचानक घरी जात होता त्यावेळेस त्याला पुढं समोर त्याच्या बिबट्याला गाडीच्या. त्यामुळे तेव्हापासून तर लयच आमच्या मनात भीती एकदम निर्माण झाली. त्यामुळे रानात एकट्या दुकट्याने याचं नसतंय, तरी आमच्यातली येते ती, कारण यालाच लागतं रानात गुरं ही आहे ती म्हटल्यावर. तर ही मोकळं मैदान झाले बघा. त्यामुळे आता काय एवढं बिबट्याचं इथं एवढं तर नाही. पण आता हे ऊस संपोज तर जरा हाय व्या म्हणते ती, ह्या ऊसातनी असे बिबटे बसते ती, पण असणार की. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.